हाय हॅलो नमस्कार. तर आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज लवकर उठून मग गंत काय राहा रोज 9 वाजता येतो आणि आज 8:30 वाजता चालेल. जागेवर ठेवतच नाही त्या काय मी तशी धावत एक ड्रेसिंग टेबल वर सामान ठेवत नाही त्या एक जागेवर सामान आता ही तो वस्तू ठेवली तर दुसऱ्या ठिकाणी कधी वस्तू लावलेलं दिसत काय झालं त्याच्या पाठीवर तयार होऊन घ्यावं आपलं आणि मग देवपूजा वगैरे मला करायची होती आणि नाश्ता पण करून घ्यायचा. त्याचं पीठ वगैरे छान भिजलेलं होतं, पण आता म्हणजे बघूया डोसा करायचा प्रयत्न होतोय का नाही. आणि धनुचा इथं ब्रश चाललेला आहे आणि इकडं दुसऱ्या बेडरूममध्ये होतं चाललेलं बसली होती आणि दुसऱ्या किचनमध्ये होतो. तर माझी चालली इकडून नाश्ता बनवायची. तर धनुचं चाललं इकडून तिकडून फिरायचं, काय करते काय नाही ब्रश करत करत बघायचं चाललेलं इकडं तिकडं. मुलांचं काय मोबाईल चालू केला की ध्यान सगळं मोबाईलमध्येच असते. तेव्हापासून मी चाकू हुडकत होती, माझ्या लक्षातच नाही कुठं ठेवलेला आणि जाळीतलं भांडी पडते मी दुसऱ्या एका रेड कलरच्या ट्रेमध्ये ठेवलेला होता. चाकू तेवढा कुठे हुडक माझ्याकडे 2 चाकू होते बरं का. एक चाकू मोडून गेला, दुसरे एक आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत होते. मला टमाट्याची चटणी वगैरे बनवायची होती पण चाकू काय सापडत नव्हतं.
थोडी थोडी साय करून साठवत असते का तर आपल्याला तूप कशाला पण लागतं आणि साई वेस्ट होण्यापेक्षा आपलं त्याचं तूप बनवलेलं बरं. कसं होतं घरात कोण तूप म्हणजे साई कोण खात पण नाही. मुलींना थोडीशी जरी साई आली तर त्या चमचा घेते तर पूर्णपणे अशा काढते ते एक एक काढून. मग म्हणून मी काय करते दूध तापवलं का फ्रीजमध्ये ठेवते आणि सकाळच्याला मग त्याला छानपैकी येते. मग तेवढंच आपलं तूप गाजर हलवा वगैरे कराय किंवा कधी कधी मी चपातीला लावत असते आणि लावून डोसा करण्याचा मी खूप प्रयत्न करत होते बरं का. पण बघा आता मला डोसा जमत नाही आहे. म्हणजे काय बी नसले पाणी जास्त झालंय की डाळ जास्त झाली मला काही समजत नाही. ते बघू शकताय आता डोसा मी करते इथे. बघू दुसरा तर चांगला येतोय का. गुड मॉर्निंग. तुमचं पण कधी कधी होतं का असं की एवढ्या आपण मेहनतीनं प्रेमानं भिजू घातलंय आणि डोसा जमत नाही आणि मग कसं होतं मग अशी चिडचिड होते ना. मग आपण एवढा प्रयत्न करून सुद्धा आपलं काम यशस्वी नाही झालं आपल्याला त्रास होतो आणि कसं चिडचिड होते जास्त. तुमची पण होती का अशी चिडचिड? आपण आपलं डोसं असं चिटकायला लागलं म्हणजे डोश्यामध्ये माझं काय कुटाणा झालेलं काय माहीत. पण डोसा काही जमतच नाही आहे मला. तरी पण मी दुसरा करायचा प्रयत्न करते. बघू दुसरा तर कसा होतो डोसा. पहिला तर बिघडलेलाच आहे ऑलरेडी. तर बघूया दुसरा कसा. आपण बिघडला बाबा काय आज काय